नमस्ते. चेतना फॅशन टेलरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज मी ह्या स्ट्रिप्सपासून एक वेगळ्या डिझाईनची अशी एक स्लिंग बॅग शिवणार आहे. तर ती तुम्हाला दाखवते. तर ह्या स्ट्रिप्स आहेत, ह्या सगळ्या जोडून घ्यायच्यात आपल्याला आणि त्याला इस्त्री करून घ्यायची आहे. आता ती अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. पुढे पाहू शकता. या पट्ट्यांची रुंदी आहे 2-2 इंचाची. आपल्याला परत 2 इंचाच्या अशा स्ट्रिप्स कट करून घ्यायचे. इथे मार्किंग करून घेते मी. हा गोलाकार आकार घेऊन मी पेपर कटिंग केलेला आहे. तसंच त्याचा शेप घेऊन हा पीस कट करून घ्यायचा आहे. तसाच दुसरा पीस पण तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. ते स्ट्रिप्स मी तयार केलेले आहेत. याचंही याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे डिझाईन. इथे बेल्टसाठी मी इस्त्री करून घेते आहे. बेल्ट तयार करते इथे. ह्याला अस्तर कटिंग करून घ्यायचे. अस्तरला आपल्याला ते पॉकेट लावायचं. आतल्या साईडने आपण बाहेरून काही झिप वगैरे लावणार नाही आणि पॉकेट पण तयार करणार नाही आहे. त्याचा डिझाईनचा लुक जातो आहे. त्यामुळे फ्रंटला मी चैन वगैरे बसवणार नाही. आतल्या साईडनं मी 2 पॉकेट्स लावलेले आहेत दोन्ही साईडने. फोम पण घेतला आहे त्याच्याबरोबर. आतून बुकरम पण लावलेला आहे. असं राऊंड शेपमध्ये आपल्याला शिवून घ्यायचं आहे. दोन्ही पीस कटिंग करून झालेले आहेत. शिवायला घेतोय आपण. तर एक्स्ट्राचं कटिंग करून घेतलेलं आहे साईडचे. आता या पट्टीवर आपण झिप लावून घेणार आहे. त्याला मध्यभागी मी 2 टिप मारून घेणार आहे. आणि मधोमध असं कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून झिप लावायची आहे तिथे. दाबटीप घ्यायची आहे. इथे झिप लावून झालेली आहे. हे आपल्याला
डी शेपमधली ही क्लिप बसवायची आहे बेल्टसाठी. आता तो साईडचा पट्टा आपल्याला जोडायचा आहे. त्याचं मेजरमेंट सांगितलं गेलं नाही, कारण राऊंड शेप जसा आहे त्या शेपप्रमाणे आपल्याला ते मोजून घ्यायचे. इथे सेंटर करून आपल्याला ती झिपवाली पट्टी लावायची आहे. राऊंड शिवून घ्यायचं आहे व्यवस्थित. ती पूर्ण पट्टी अशी बसवून घ्यायची आपल्याला. आता जितकं लागतं तेवढं ठेवून आपल्याला बाकीचा पीस कट करून घ्यायचं आणि तिथे एक टिप मारून आपल्याला राऊंड शेप परत कंप्लीट करायचं आहे. नंतर हा दुसरा राऊंड पीस तो आपल्याला परत जोडून घ्यायचा आणि तोही असाच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे. अजिबात घडी पडू द्यायची नाही, व्यवस्थित ते शिवायचं आहे गोल राऊंडमध्ये. हा आपला आता राऊंड कंप्लीट होत आलेला आहे. जवळजवळ ही बॅग कंप्लीट झालेली आहे. आता आपण तिला उलटवून पाहू शकतो. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण राऊंड शेपमध्ये व्यवस्थित आलेली आहे. 2 कप्पे आतल्या साईडने केलेले आहेत. आता याला आपल्याला बेल्ट बसवून घ्यायचा आहे. दुसरी साईड पण आपल्याला शिवून घ्यायची आहे.
हे पहा अशी तयार झालेली आहे आपली बॅग, तर कंप्लीट झालेली आहे. एकदम परफेक्ट. पहा तुम्हाला कशी वाटते, बघा ही बॅग कशी वाटते. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन बॅग तुम्हाला पाहायला मिळतील. आणि माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.